नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता बातमी आहे, लोकनेते माजी आमदार प्रदीप नाईक यांचे 1 जानेवारी 2025 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही बातमी किनवट माहूर तालुक्यातील जनसामान्यासाठी काळजाचा ठोका चुकवणारी, अशी ती मनाला चटका लावून जाणारी होती. जनसामान्याचा नेता काळांनी देखील हिरावला. आज त्याच लाडक्या लोकप्रिय जनसामान्याच्या हृदयावर कायमस्वरूपी घर करून बसलेले किनवट माहूर मतदारसंघाचे लाडके लोकप्रिय नेते माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या अस्थिकलश विसर्जनाची पाहूया सविस्तर. किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा लोकनेते प्रदीप नाईक यांच्या अस्थीचे काळेश्वर मंदिर नदीकाठी 10 जानेवारी शुक्रवार रोजी विसर्जन करण्यात आले असून त्यांच्या अस्थी दर्शनाला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर नदीकाठी उपस्थिती दर्शवली होती. किनवट विधानसभेचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे 1 जानेवारी रोजी दुःखद निधन. 9 वर्षाच्या दिवशी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्यविधी 2 जानेवारी रोजी मुळगाव दहिली तांडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे अस्थिकलश मुळगावी दहिली तांडा येथून 10 जानेवारी शुक्रवार रोजी सारखानी, किनवट, बोदडी, इस्लापूर मार्गे नांदेड येथील काळेश्वर मंदिर नदीकाठी आणण्यात आले. या अस्थिकलशांचे जागोजागी नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी दर्शन घेत पुष्पवृष्टी केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त करत मोठ्या प्रमाणावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. काळेश्वर येथील नदीकाठी त्यांचे चिरंजीव कपिल नाईक, राहुल नाईक, बबलू नाईक, अंकुर नाईक, मयूर नाईक यांनी मुंडन करत विधिवत पूजा करून सदरील अस्थि कलश गोदावरी नदीमध्ये विसर्जित करण्यात आले. या नदीकाठी जमलेले कार्यकर्ते यांनी प्रदीप नाईक साहेब अमर रहे घोषणा देत भावुक झाले होते. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.